सध्या तपासणी सुरू आहे। काल देखील डॉक्टरांच्या पथकानं मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केलेली होती। त्यांचं बीपी आणि शुगर हे देखील चेक केलेलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा डॉक्टरांचं हे पथक आझाद मैदानामध्ये दाखल झालेलं आहे। सध्या त्यांची तपासणी सुरू आहे। आज मनोज जरांगे पाटील यांनी पाणी देखील घेतलेलं नाहीये, त्यामुळे त्यांची प्रकृती ही नेमकी कशी आहे त्याकरता हे पथक आता जे रुग्णालयाचं पथक आझाद मैदानामध्ये दाखल झालेलं आहे। डॉक्टर हे सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय, मनोज जरांगे यांच्या तब्येतीची तपासणी करतायत, त्यांची विचारपूस करतायत। आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि आज सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे, त्यामुळे हळूहळू त्यांच्या प्रकृतीवरती परिणाम होऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं हे डॉक्टरांचं पथक इथं दाखल झालेलं आहे आणि सध्या मनोज जरांगे पाटील यांची तपासणी सुरू आहे। जे रुग्णालयातील हे डॉक्टर आहेत, काल देखील त्यांनी येऊन तपासणी केलेली होती आणि आज पुन्हा एकदा ते जरांगे पाटील यांची तपासणी करतात। चला भाई बोलता असेल आज त्यांनी पाणी सोडल्यानंतर त्यांची प्रकृती ही नेमकी कशी आहे आणि त्याच अनुषंगानं डॉक्टरांचं हे पथक इथं दाखल झालेलं होतं। डॉक्टरांनी आत्ताच मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केलेली आहे। त्यांच्याशी डॉक्टर हे बातचीत करतायत, त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे हे देखील जाणून घेतायत। खरं तर आज मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे। त्यांना कालच ORS घेण्यासाठी डॉक्टरांनी विनंती केलेली होती, परंतु आज मनोज जरांगे पाटील यांनी सकाळपासूनच पाणी सोडलंय, त्यामुळे त्यांचं बीपी आणि शुगर हे देखील डॉक्टरांकडून चेक केलं जात आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। कृष्णा, तपासणी होते, डॉक्टरांचं पथक दाखल झालेलं आहे, जरांगेंची प्रकृती नेमकी कशी आहे? सुरुवातीला त्यांनी तपास करण्यास नकार दिला होता, मात्र डॉक्टरांच्या विनंतीनंतर त्यांचा बीपी चेक करण्यात आला। डॉक्टरांनी शुगर घेण्यासाठी त्यांची विनंती आहे, आता आपण पाहिलं तर शुगर चेक केली जाते आहे आणि त्यानंतर डॉक्टरांचा रिपोर्ट येईल। मात्र आता आपण पाहिलं तर शुगर घेतली जात आहे आणि त्यानंतर तपासणीचे अहवाल येईल आणि मगच आताच्या चौथ्या दिवसाच्या उपोषणामध्ये त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे या संदर्भात आपल्याला अपडेट मिळू शकेल। मात्र सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांना नकार दिला होता तपासणीला, मात्र स्थानिक संभाजीनगरचे डॉक्टर इतरांच्या बोलण्यानंतर त्यांनी तपासणी करू दिलेली आहे आणि आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। डॉक्टरांचं म्हणजे जे डॉक्टरांचं एक पथक या ठिकाणी, हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं एक पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यांनी आता तपासण्या केलेल्या आहेत। यानंतर डॉक्टरांची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यात त्यांच्या तब्येतीचे अपडेट देखील ते देतील अशी आपण अपेक्षा करूयात। कृष्णा, खरं तर कालच जेव्हा डॉक्टर तपासणीसाठी आलेले होते, त्यांनी बीपी आणि शुगर जरांगेंची चेक केल्यानंतर त्यांना ORS किंवा तत्सम औषधं घेण्यासाठी सांगितलेलं होतं, परंतु आज पुन्हा एकदा जरांगेंनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरती कुठेतरी परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी साहजिकच 4 दिवसाच्या उपोषणानंतर कोणाच्याही प्रकृतीवर त्याचा निश्चित परिणाम होतो, असा निश्चित परिणाम झालेला असणार आहे, यात काही शंका नाहीये। मात्र काल जशी त्यांनी विनंती केलेली होती की ORS घ्या, मात्र ती विनंती तर त्यांनी नाकारलीच आहे। शिवाय कालपर्यंत त्यांनी पाणी घेतलेलं होतं, मात्र आज सकाळपासून त्यांनी पाणी घेण्यास देखील नकार दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आहे। खरं तर सुरुवातीला जरांगेंनी नकार दिलेला होता तपासणीसाठी, परंतु आता डॉक्टर हे त्यांच्याशी बोललेले आहेत। आता तपासणी पूर्ण झालेली आहे का? आता तपासणी पूर्ण झालेली आहे, बीपी चेक केला, त्यांचं ऑक्सिजन लेवल या ठिकाणी चेक करण्यात आली, शिवाय त्यांची शुगर देखील तपासण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात डॉक्टरांचे अपडेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतरच आपल्याला त्यांच्या तब्येतीविषयीची स्पष्टता मिळू शकेल। ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। तर ही दृश्य आपण पाहतोय,
डॉक्टरांनी आत्ताच मनोज जरांगे पाटील यांची शुगर आणि बीपी हे चेक केलेलं आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने सुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे आता त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे हे डॉक्टरांकडून जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. संवाद साधून त्यांनी रिस्पॉन्स दिला आहे आणि त्यानुसारच त्यांनी आपल्याला मेडिकल चेकअप करून दिलेलं आहे. नाही, आज त्यांनी दिला आहे. म्हणजे दादा आपल्याला मदत करताय मेडिकलसाठी, तेवढं निश्चित आहे. रिपोर्ट कधीपर्यंत सर रिपोर्ट कधीपर्यंत येईल? संध्याकाळी येऊन सांगू. ओके थँक्यू. येस सर. तर ही दृश्य आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटील यांची सध्या तपासणी सुरू आहे.